विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 13 बघणार आहोत. लक्षात घ्या, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी. यामध्ये मुख्यत्वे मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान या घटकांचा विद्यार्थ्यांनो आपण समावेश केला आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघायचे आहे. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या गोष्टी विद्यार्थ्यांनो लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ असेल. या वेळेत विद्यार्थ्यांनो प्रश्नाचं उत्तर आपण गेस करणं गरजेचं असेल. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या शहरास सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते? आपले ऑप्शन आहेत रायपूर, उदयपूर, सानंद की जबलपूर. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. आपल्याकडे 10 सेकंद आहेत. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी, उदयपूर या शहरास सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, अतिपर्जन्याचा जांभा विरहित कोणत्या विभागात आहे? उत्तर कोकण, पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण की मराठवाडा. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए, उत्तर कोकण येथे अतिपर्जन्याचा जांभाविरहित विभाग आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 3 बघूयात. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? आपले ऑप्शन आहे सिंधुदुर्ग, कणकवली, राजेवाडी की वसई. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ असेल. तर लक्षात घ्या, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात ऑप्शन क्रमांक सी, राजेवाडी या ठिकाणी घेतले जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? आपले ऑप्शन आहेत नाशिक, नांदेड, गोंदिया की जळगाव. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या ऑप्शन क्रमांक डी, जळगाव जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, खालीलपैकी कोणते कारण मृदा प्रदूषणाचे नाही? खते व कीटकनाशके यांचा शेतीमध्ये अतिरिक्त वापर, आम्लवर्षा, किरणोत्सारी पदार्थांचे योग्य पद्धतीने काळजी न घेता उत्सर्जन करणे आणि ऑप्शन डी यापैकी नाही. विद्यार्थ्यांनो, थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे, आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही हा विद्यार्थ्यांनो योग्य ऑप्शन असणार आहे. म्हणजे कोणते कारण मृदा प्रदूषणाचे नाही? वरील तीनही विद्यार्थ्यांनो ही कारणे कशाची आहेत? मृदा प्रदूषणाचे आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केलेला आहे? आपले ऑप्शन आहेत 1915, 1917, 1916 की 1919. विद्यार्थ्यांनो, आपण अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या, महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे ऑप्शन क्रमांक बी 1917 या वर्षी पहिला सत्याग्रह केलेला होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला आहे? राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले की गोपाळ गणेश आगरकर. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. अगदी सोपा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव ऑप्शन क्रमांक बी, लोकमान्य टिळक यांनी विद्यार्थ्यांनो सुरू केलेला होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण? आपले ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक, दादाबाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले की फिरोजशाह मेहता. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. आपल्याकडे 10 सेकंदांचा वेळ असेल. तर लक्षात घ्या, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु आहेत ऑप्शन क्रमांक सी, गोपाळ कृष्ण गोखले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? आपले ऑप्शन आहेत 1905, 1906, 1907 की 1908. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या, मुस्लिम लीगची स्थापना ऑप्शन क्रमांक बी 1906 या वर्षी करण्यात आलेली आहे.
त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? आपले ऑप्शन आहेत राजाराम मोहन रॉय, उमेश चंद्र बॅनर्जी, क्रांतिसिंह नाना पाटील की ऑप्शन डी विदा सावरकर. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक ऑप्शन क्रमांक डी विदा सावरकर यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केलेली आहे? आपले ऑप्शन आहे स्वामी रामानंद तीर्थ, डॉक्टर राम मनोहर लोहिया, विश्वनाथ लावंदे की डॉक्टर टी.व्ही. कुन्हा. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ असेल. तर लक्षात घ्या हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये ऑप्शन क्रमांक ए स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यातील आहे? आपले ऑप्शन आहेत बिजापूर, अहमदनगर, पुणे की बुलढाणा. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या शिवाजी महाराजांचं जे आजोळ आहे विद्यार्थ्यांनो ते ऑप्शन क्रमांक डी आहे, बुलढाणा या जिल्ह्यामधील आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झालेला आहे? आपले ऑप्शन आहेत राजगड, रायगड, वाई की जुन्नर. विद्यार्थ्यांनो अगदी सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण गेस करायचं आहे. तर लक्षात घ्या शिवाजी महाराजांचा जन्म हा ऑप्शन क्रमांक ड जुन्नर या तालुक्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? आपले ऑप्शन आहेत विशालगड, प्रतापगड, रायगड की तोरणा. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे ऑप्शन क्रमांक ड तोरणा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबारी सरदार होते? आपले ऑप्शन आहेत निजामशहा, आदिलशहा, औरंगजेब की कुतुबशहा. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या शिवाजी महाराजांचे जे वडील आहेत ते ऑप्शन क्रमांक ब आदिलशहा या मुघल सम्राटाच्या दरबारी सरदार होते. विद्यार्थ्यांनो आपण आता सामान्य ज्ञानचे प्रश्न बघितले होते. आता मराठी व्याकरणाचे विद्यार्थ्यांनो प्रश्न आपण बघणार आहोत. तर क्वेश्चन क्रमांक 16 आहे शब्दच्छल या संधीची फोड कशा प्रकारे होईल? विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. आपण अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या शब्दच्छल या संधीची फोड विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक ड शब्द प्लस छल अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो होणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण ओळखा. आपले ऑप्शन आहेत शूर, शिपाई, देश की आम्ही. विद्यार्थ्यांनो सोपा प्रश्न आहे. सर्वांना याचं उत्तर यायला हवं. तर लक्षात घ्या आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत यामध्ये विद्यार्थ्यांनो विशेषण आहे ऑप्शन क्रमांक ए शूर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. क्रियापदाचा विद्यार्थ्यांनो प्रकार ओळखा. आज्ञार्थ, स्वार्थ, संकेतार्थ की विध्यर्थ. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनो मुलांना काय दिले आहे तर आज्ञा दिली आहे. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आज्ञार्थ क्रियापदाचं विद्यार्थ्यांनो हे उदाहरण आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, आज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार विद्यार्थ्यांनो ओळखायचा आहे. गडगडतेला विद्यार्थ्यांनो अंडरलाईन आहे. आपले ऑप्शन आहेत अकर्तक क्रियापद, अनियमित क्रियापद, शक्य क्रियापद की प्रयोजक क्रियापद. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या आज दिवसभर सारखे गडगडते यामध्ये गडगडते हे जे आहे विद्यार्थ्यांनो ते ऑप्शन क्रमांक ए अकर्तक क्रियापदाचं उदाहरण आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20,
सूर्य बराच वर आला आहे पण तो ढगांनी व्यापला आहे या वाक्याचा विद्यार्थ्यांनो प्रकार ओळखा. आपले ऑप्शन आहेत मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य की स्वार्थी वाक्य. सूर्य बराच वर आला आहे परंतु तो ढगांनी व्यापला आहे या वाक्याचा विद्यार्थ्यांनो प्रकार ओळखायचा आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी संयुक्त वाक्याचं हे विद्यार्थ्यांनो उदाहरण आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो आता आपण इंग्लिश ग्रामरचे विद्यार्थ्यांनो प्रश्न बघणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न आहे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द विद्यार्थ्यांनो ओळखायचा आहे. इन्व्हर्टरेट आपले ऑप्शन आहे डिल्युजन, सॅल्युब्रियस, कंजेन्शियल की इसेन्शियल. विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या इन्व्हर्टरेट याचा विद्यार्थ्यांनो सिनोनिम्स आहे ऑप्शन क्रमांक डी इसेन्शियल. याचं जे योग्य आन्सर आहे विद्यार्थ्यांनो ते आहे ऑप्शन क्रमांक सी कंजेन्शियल. इन्व्हर्टरेट म्हणजेच काय कंजेन्शियल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22 रोहित वॉज डॅश वेन ही टूक इम्पॉर्टंट डिसिजन विदाउट कन्सल्टिंग दी फॅमिली. विद्यार्थ्यांनो जिथे डॉट आला आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो योग्य समर्पक असं फुलफिलमेंट करायचे आहे. कटिंग दी रेड टेप, टोल्ड टू फाईट हिज ओन बॅटल हिमसेल्फ इन द सेम बोट की ऑप्शन क्रमांक डी टोल्ड टू गेट अ न्यू लीज ऑफ लाईफ. विद्यार्थ्यांनो एक जो ऑप्शन आहे तो डॉट इथे टाकून बघा आणि वाक्य बघा अर्थपूर्ण होते की नाही. आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ असेल, आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या रोहित वॉज जर तुम्ही ऑप्शन क्रमांक बी हा तिथे जर टाकला रोहित वॉज टोल्ड टू फाईट हिज ओन बॅटल हिमसेल्फ व्हेन ही टूक इम्पॉर्टंट डिसिजन विदाउट कन्सल्टिंग द फॅमिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक बी हे योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 23 इट गोज विदाउट सेईंग. विद्यार्थ्यांनो याऐवजी किंवा याचा योग्य अर्थ सांगा. आपले ऑप्शन आहे समथिंग विच इज इम्प्लाइड टू बी ऑब्वियस, ब्रेक लॉंग रिलेशनशिप विथ समवन, टू सायलेंटली बिअर द इनजस्टिस, देर इज नो पॉईंट इन डुईंग समथिंग आफ्टर यू आर टोल्ड टू डू इट. विद्यार्थ्यांनो आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ असेल, आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या इट गोज विदाउट सेईंग म्हणजेच काय समथिंग विच इज इम्प्लाइड टू बी ऑब्वियस म्हणजे जी गोष्ट घडणार आहेत स्वाभाविक गोष्ट घडणार आहेत त्यालाच आपण काय म्हणतो इट गोज विदाउट सेईंग. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 अ लाऊड हार्श पिअर्सिंग क्राय म्हणजे काय स्क्रीच, नॉईज, हॉल की क्राय. विद्यार्थ्यांनो योग्य ऑप्शन निवडायचा आहे. आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ असेल. तर लक्षात घ्या अ लाऊड हार्श आणि पिअर्सिंग क्राय म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक ए स्क्रीच किंचाळणं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25 किक दी बकेट म्हणजे काय टू डिले अ लिटल लॉंगर, टू मीट विथ अन ॲक्सिडंट, लूज टेम्पर की टू डाय. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. किक दी बकेट म्हणजे काय. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी टू डाय हे विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर असणार आहे. विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न बघितलेले आहेत. याच प्रश्नामधील एक प्रश्न विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी होमवर्क आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झालेला आहे, राजगड, रायगड, वाई की जुन्नर. विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल थोडाही उपयुक्त वाटला असेल तर नक्की विद्यार्थ्यांनो व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करून आम्हाला मदत करायची आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला विद्यार्थ्यांनो लगेच सबस्क्राईब करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या चालू घडामोडींचा सराव हा दैनंदिन करणं गरजेचं असतं. जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर जर चालू घडामोडीच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करत राहिला तर लक्षात घ्या तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनो आपण करंट अफेअर्स मराठी ह्या ज्या टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकतात ज्यावर आपण डेली 5 क्वेश्चन विद्यार्थ्यांनो अपलोड करत असतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो आजच्या 25 प्रश्नापैकी आपले किती बरोबर आलेत हे विद्यार्थ्यांनो आपण खाली कमेंट करत आहे. विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. तर सर्वांनी स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. लक्षात घ्या तुम्हाला यश नक्कीच भेटणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.